वर्षाताई इकडे जान्हवीला सांगतायत की डीपीचा धूर्तपणा बघ, तो आपल्या दोघींमध्ये गैरसमज पसरवून भांडव लावण्याचा प्रयत्न करतोय। चला तर बघूयात वर्षाताईंचं काय म्हणणं आहे। तर इकडे वर्षाताई सांगत असतात की धनंजय मला म्हणत होता की तुम्ही म्हणताय की जान्हवीला चान्स मिळाला पाहिजे, जान्हवी खूप छान खेळलेली आहे, पण आता बघा ती तुमच्याबद्दल काय सांगते। ती तुमच्याच बाजूने इकडे अरबाजला तह करते की तू अंड जे आहे, जो कोकिळीचा टास्क होता त्याच्यामध्ये तू अंड जे आहे ते वर्षाताईंच्या ह्याच्यात टाक, माझ्या घरट्यामध्ये टाकू नकोस, असं अरबाज सोबत तिने डील केलेली आहे। तर याच गोष्टीबद्दल इकडे वर्षाताई जान्हवी बरोबर बोलतात। तर तू असं काही केलं होतंस का? तर जान्हवी म्हणते मी असं काही बोललेच नाही। तर वर्षाताई सांगतात माझ्या डोक्यात सुद्धा तेच चालू होतं, मला काही ते राहवलं नाही म्हणून मी परत अरबाजकडे गेले, त्याला विचारलं जान्हवीने अशी काही तुझ्यासोबत डील केलेली होती का की जे अंड आहे ते वर्षाताईंच्या ह्याच्यात टाक आणि तू माझ्या ह्याच्यामध्ये टाकू नकोस घरट्यामध्ये। तर तो देखील म्हणाला की हो, असं तिनं माझ्यासोबत काहीच डील केलेलं नाहीये। तर त्यानंतर मला कळलं की हा आपल्या दोघींमध्ये मिसअंडरस्टँडिंग करून, धूर्तपणा करून भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय। पण हे किती वाईट आहे, किती वाईट दिसतं हे लोकांना बघणाऱ्या सुद्धा। त्यावरती वर्षाताई म्हणतात की त्यावेळेस मी दंगा करू शकत असते की तू हा धूर्तपणा केलेला आहेस, तू आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मी तेवढी वेडी नाहीये ना की मी जाऊन कचा असं त्याच्याशी भांडेन। माझ्यात तेवढे सुसंस्कृतपणा आहे, त्यामुळे मी डायरेक्ट आता तुला ही गोष्ट सांगते। त्यामुळे कोण काय बोलतं याच्यावरती विश्वास कितपत ठेवायचा की जो समोरच्या व्यक्तीशी ती गोष्ट क्लिअर करून जायची हे आपल्यावरती आहे, उगाचच कांगावा करायचा नाही कुठल्या गोष्टीचा, असं वर्षाताई सांगतात। तर जान्हवी सुद्धा सांगते बऱ्याच गोष्टी त्यांनी अशा पसरवण्याच्या केलेल्या आहेत, पण मी आता माझा गेम देखील बदललेला आहे, तरी ते मला वाईटच समजतात, त्यांचा माझ्यावरती विश्वास नाहीये। तर अशा प्रकारे वर्षाताईंच्या म्हणण्यानुसार धनंजय हा खूप धूर्तपणे खेळत असतो, धूर्तपणे त्याचे मुद्दे मांडत असतो। तर तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।